पप्पा, हा बेटा. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बहिष्कृत भारत या वृत्तपत्राविषयी काही सांगा ना. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वृत्तपत्रावर खूप विश्वास होता बेटा. त्याचं कारण असं होतं की ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक सुधारणेची चळवळ हातात घेतली तेव्हा आपल्या हातात वृत्तपत्र असलं पाहिजे असं सातत्यानं डॉक्टर बाबासाहेबांना वाटायचं. त्याचं कारण असं होतं की उच्चवर्णीय समाजाची जी वृत्तपत्र होती त्या वृत्तपत्रामधून दलितांवर होणारे अन्याय अत्याचार यांना कुठलीही जागा मिळत नव्हती किंवा वंचित समाजाचे जे लोक होते त्यावेळी बहिष्कृत समाजाचे जे लोक होते त्यांना आवाज उठवण्यासाठी या वृत्तपत्रांमध्ये जागा उपलब्ध करून दिली जात नव्हती. ही खंत लक्षात घेता 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं आणि ते वृत्तपत्र बंद झाल्यानंतर म्हणजे 31 जानेवारी 1920ला मूकनायक बाबासाहेबांनी सुरू केलं. ते वृत्तपत्र 3 वर्ष चाललं आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 एप्रिल 1927ला बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केलं. काय झालं होतं की या वृत्तपत्राचा उद्देश सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की उच्च जातीच्या वृत्तपत्रातून सामाजिक सुधारणा म्हणजे दोन भारत आपल्या देशामध्ये आहेत, एक उच्चवर्णीयांचा भारत आणि एक बहिष्कृतांचा भारत. तुला आजही याच्यामध्ये काही फरक पडलेला दिसत नसेल, त्याचं कारण असं आहे की दोन भारत म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं की एक इंडिया आहे आणि दुसरा भारत आहे आणि तिसरा आता हिंदुस्तान सुरू झालेला आहे. बहिष्कृत भारत या हे नाव घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक तत्कालीन अस्पृश्यांच्या वंचितांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं. सीताराम शिवतरकर हे जे गृहस्थ आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुरुवातीपासूनचे सहकारी, व्यवस्थापकीय जबाबदारी ते सांभाळायचे आणि बहिष्कृत भारतची सगळी जबाबदारी लिखाणाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर होती. म्हणून ते म्हणतात की ही स्वतः घेतलेली दीक्षा आहे आणि संपादक पदाची जी खुर्ची आहे ही काटेरी खुर्ची आहे. 145 फूट लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बहिष्कृत भारतमधून लिहिले. 1927 ते 1929 अशी 2 वर्ष हे वृत्तपत्र चालले म्हणजे पाक्षिक होतं हे आणि 19 नोव्हेंबर रोजी बहिष्कृत भारत बंद झाले. एकूण 34 अंक तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसमध्ये मिळतील. अशा पद्धतीनं बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलं. लक्षात आलं बेटा तुझ्या?